अग्निवीर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याचबरोबर यारो मुंबई आणि यारो कोल्हापूर अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहे। ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आलेल्या आहे, तर त्या ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी असणार आहे, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कधी असणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला आर्मी भरतीला जाताना न्यायचे आणि कोण एका बॅचमध्ये किती पोरं रनिंग साठी सोडणार आहे, किती मुलं या ठिकाणी रनिंग मध्ये पास केले जाणार आहे, ॲक्सिलेंटचे सेकंड ग्रुप साठी काय टाइम या ठिकाणी भेटणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि मेन म्हणजे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो कोल्हापूर, यारो मुंबई या भरतीबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहील। पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे मी तुम्हाला ग्राउंडच्या तारखा सांगून राहिलो, अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा ज्या विद्यार्थ्यांचे पेपर झाले आहे त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड आहे। तसा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा सुद्धा ग्राउंड झालाय। आता यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड आहे, त्याचबरोबर जे यारो कोल्हापूरचा आणि यारो मुंबईचा आहे। आणि तुमचं ग्राउंड कधी आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, एक लक्षात ठेवा काही ना काही। तर कोल्हापूर यारोमध्ये जर आपण पाहिलं तर कोल्हापूर यारोचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो सातारामध्ये या ठिकाणी दाखवत आहे। आणि यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 15 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 च्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे। 15 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड चालणार आहे। आणि आपल्याला अग्निवीर आर्मी रॅली भरतीला जाताना एक चूक नाही करायची आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे पण तुमच्या हॉल तिकीटवर तारीख आहे तर त्या तारखेच्या दिवशी नाही जायचं आहे, तर आपल्याला एक दिवस अगोदर जायचं आहे। उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं तुम्ही यारो कोल्हापूरचे 15 नोव्हेंबरला तुमचं ग्राउंड आहे, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो 24 नोव्हेंबरला त्या ठिकाणी ग्राउंडवर सेंटरवर हजर राहावं लागणार आहे। एक दिवस अगोदरपासून जे अग्निवीर आर्मी रॅली भरतीची प्रोसेस त्या ठिकाणी चालू झाली राहते। आणि जर समजा तुमचं ग्राउंड 25 नोव्हेंबरला आणि तुम्ही 25 नोव्हेंबरलाच गेले तर तुम्हाला आर्मीला घरी पाठवून देणार आहे, कारण की तोपर्यंत भरती झालेली राहते पूर्ण त्या दिवसाची। तर एक दिवस अगोदरपासून जे अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू होते, तर एक दिवस अगोदर आपल्याला जायचं, कारण की ह्या वर्षी भरपूर विद्यार्थी 40 ते 50% विद्यार्थी नवीन आहे, तर त्यांना माहित नसते ते विद्यार्थी काय करते, आज जर आपली तारीख आहे तर आजच आपण जाणार आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी करते। ह्या काही आपल्याला गोष्टीचं लक्ष ठेवायचं, एक दिवस अगोदर तुम्हाला भरतीवर या ठिकाणी जायचं आहे। नंतर जर आपण पाहिलं यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 10 डिसेंबर पासून या ठिकाणी चालू होणार आहे, तर 22 डिसेंबर 2025 पर्यंत यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालणार आहे। 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर आपण या ठिकाणी मुंबईचं जर आपण पाहिलं आणि त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड असणार आहे, तर पहा छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी शावनीमध्ये या ठिकाणी असणार आहे। शावनीमध्ये दरवर्षी ते ग्राउंड असते, रेल्वे स्टेशनपासून जवळपास 4 ते 5 किलोमीटर अंतरावर ते सेंटर आहे। भरपूर अवघड त्या ठिकाणी जावं लागते, कारण की तिकडे जे विद्यार्थी मित्रांनो जास्त ऑटो वगैरे सुद्धा नसते, कारण की मी त्या ठिकाणी गेलेलो आहे भरपूर वेळा, ठीक आहे। तर शावनीमध्ये हे ग्राउंड आहे, जसा मागच्या वर्षी ज्या ठिकाणी ग्राउंड झालं होतं त्याच ठिकाणी ह्या वर्षी सुद्धा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे शावनीमध्ये, ठीक आहे। तर ते शावनी जे विद्यार्थी मित्रांनो एक कंटोनमेंट ग्राउंड आहे छत्रपती संभाजी महाराज नगरचं, तर त्या ठिकाणी जे आर्मीचं सेंटर आहे त्या ठिकाणी एक लक्षात ठेवा। तर त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं मुंबई यारोमध्ये जर पाहिलं, यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 3 जानेवारी 2025 पासून चालू होणार आहे ग्राउंड, आणि 10 जानेवारी 2026 पर्यंत आपलं यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालणार आहे। आणि जे आपलं जे ग्राउंड असणार आहे अब्दुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम मुंब्रा ठाणे या ठिकाणी आपलं यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर ह्या काही विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखा आहे, तर तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे, कोणत्या यारोचं तुमचं ग्राउंड कोणत्या तारखेला आहे हे नक्की या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांचा ग्राउंड कोणकोणत्या तारखेला आहे
आहे याबद्दल। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला भरतीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे आहे, तर आपल्याला अग्निवीर आर्मी रॅली भरतीला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यायचे आहे, प्लस आपल्याला झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहे। तर ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला हॉल तिकीट लागणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्या दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्या दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड ने कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, डोमिशियल लागणार आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, सरपंचचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट जे विद्यार्थी मित्रांनो त्याला पोलीस सुरक्षण सुद्धा म्हटलं जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे आपल्याला 50 फोटो न्यायचे आहेत, ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी सुद्धा अर्धे फोटो मागणार आहे 25, तरी आपल्याजवळ 30 ते 40 फोटो सोबत असू द्या, कारण की रनिंग काढल्यानंतर भरपूर फोटो त्या ठिकाणी चिपकावे लागते। 30 ते 40 जर फोटो आपल्याजवळ असले तर काही आपल्याला टेन्शन घ्यायची गरज त्या ठिकाणी नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे सरपंचचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे काही डॉक्युमेंट आपल्याला न्यायचं आहे। हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्यायचे, कारण की आर्मीला त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट आपले घेत नाही, फक्त झेरॉक्स त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो घेतल्या जाते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर ओरिजिनल सोबत न्या आणि झेरॉक्स सुद्धा 2-2 न्या। आणि त्याचबरोबर सर्वात इम्पॉर्टंट जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी आपल्याला न्यायची आहे। नोटरी आपल्याला न्यायची आहे ज्यावेळेस तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता, तर त्यावेळेस तुम्हाला नेट कॅपवाल्यांना, सायबर कॅपवाल्यांना 2-3 फॉर्म दिलेले आहे। त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे, तर तुमच्याजवळ तो फॉर्म आहे, लक्षात ठेवा। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक फॉर्म आहे, तर हा फॉर्म घेऊन आपल्याला जायचा वकिलाच्या घरी आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नोटरी करायचे 100 रुपयात नोटरी करून भेटते, जवळपास 3 ते 4 मिनिटांमध्ये नोटरी करून भेटते, जास्त टाइम लागत नाही। तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, तुम्ही कोणत्याही यारोतले असाल, कोणत्याही जिल्ह्यातले असाल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या यारोमध्ये आतापासूनच तुम्ही नोटरी करून घ्या, आता केलीच चालते आणि ज्यावेळेस आपलं ग्राउंड जवळ आहे त्यावेळेस सुद्धा केलीच चालते। तर ते तुमच्यावर डिपेंड करते, आता जर करायचं असेल तर आता करू शकता, आता नाही करायचे असेल तर नंतर करा, ज्यावेळेस तुमचं ग्राउंड असणार आहे ग्राउंडच्या 10-15 दिवसा अगोदर तुम्ही त्या ठिकाणी नोटरी करून घ्या। ठीक आहे, तर सध्याच्या कंडिशनला मी तर म्हणतो करू नका, एवढं काही गडबड करू नका। ठीक आहे, तर जेव्हा आपलं ग्राउंड असणार आहे, जेव्हा ग्राउंड आपल्या जवळ असणार आहे, जे पण तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख आहे त्याच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 10-15 दिवसा अगोदर करून घेतात नोटरी। ठीक आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच करून भेटते, वकिलाचे घर राहते, गल्लोगल्ली जे वकिलाचे घर राहते डायरेक्ट वकिलाच्या घरी जायचं, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरची पाटी सुद्धा लागली राहते, इथे नोटरी करून भेटणार आहे म्हणून त्यांच्या घरी जायचं, त्यांना मला तर नोटरी करून देत, ते तुम्हाला बरोबर देते करून 100 रुपयातच भेटते। 100 रुपये जास्त जर सांगितले दुसऱ्या ठिकाणी जातं, कारण की 100 रुपयातच भेटते, जास्त पैसे घेतले जात नाही। तर आता अग्निवीर आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस असणार आहे, एका बॅचमध्ये किती बरोबर रनिंगसाठी सोडणार आहे, तर प्रत्येक यारोमध्ये एका बॅचमध्ये फक्त 100च पोरं या ठिकाणी रनिंगसाठी सोडते, 100 पोरं रनिंगसाठी सोडते आणि त्यामधले जे विद्यार्थी मित्रांनो 60 ते 70 80 प्लस विद्यार्थी या ठिकाणी घेतले जाते। कोणकोणत्या बॅचमध्ये 60 पोरं रनिंगमध्ये पास करते, कोणकोणत्या बॅचमध्ये 70 पोरं रनिंगमध्ये पास करते, ॲक्सिलेंटचे 30-30 35-35 पोरं त्या ठिकाणी रनिंगमध्ये घेतल्या जाते आणि टाइम 2 ते 1600 मीटर रनिंगचा 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टायमिंग राहते, एवढा काही टायमिंग आहे। अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय